मला नाही माहिती, की तुम्हाला माहिती आहे की नाही, की तुम्ही हाय व्हॅल्यू विमेनला किंवा मॅनला डेट करताय की नाही? हं? हाय व्हॅल्यू विमेन किंवा हाय व्हॅल्यू मेन म्हणजे नेमकं काय? हे सुद्धा या संपूर्ण व्हिडिओमध्ये क्लिअर होईल. तुम्ही ज्या व्यक्तीला एकंदरीत डेट करताय, ती व्यक्ती कशी आहे आणि त्याच्यामुळे तुमचं नातं कसं आहे, हे सगळं सुद्धा तुम्हाला समजणार आहे. चला सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये काहीच मी एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. सो हाय व्हॅल्यू विमेन शब्दातच सगळं आलं, की यांची व्हॅल्यू जी आहे, यांची किंमत जी आहे ती फार मोठी आहे. आता किंमत म्हणजे पैशानी नाही, त्यांच्या वागण्याने. त्यांच्यामुळे तुमच्या नात्यात होणारे चांगले बदल, ही जी व्हॅल्यू आहे, त्या व्यक्तीची जी व्हॅल्यू आहे ती मोठी आहे. एरी-गैरी नहीं है वो स्पेशल है भाई. सो वो समझ. ओके. सो सगळ्यात आधी तर फोकस करायचा आहे रिस्पेक्टवर. ती व्यक्ती तुम्हाला खूप रिस्पेक्ट देते. खूप रिस्पेक्टमध्ये तुम्ही म्हणेल ते करेल असं नाही. रिस्पेक्टफुली सगळ्या गोष्टी घडतात. तिच्या असण्यानं तुम्हाला छान वाटतंय. तुम्हाला एक वेगळीच शांतता मिळतीये. वो सुकून मिल रहा है आपको. ज्या नात्यामध्ये ड्रामा नाहीये, उगाचच किरकिर, चिडचिड हे सगळं नाहीये. ऑफकोर्स नात्यामध्ये हे सगळं असतं, पण कुठेही याचा तुम्हाला त्रास होत नाहीये. हे सगळं तुम्हाला क्यूट वाटतंय. तर येस, तुम्ही एका सुंदर रिलेशनशिपमध्ये आहात आणि ती तुम्हाला रिस्पेक्ट देतीये. म्हणजे गोष्टी समजतायत. समजून घेण्याची पद्धत यामध्ये जरा जास्त असते. ज्या नात्यात आल्यानंतर तुम्हाला छान वाटतंय, तुम्हाला शांतता मिळतीये, चिड राग येणं हे सगळं नाही होतंय. सतत रुसायचं, मनवायचं हा बालिशपणा कमी प्रमाणात घडतोय आणि जो घडतोय तो अशा लटक्या-लटक्या बेसिक कारणांवरून आहे, ज्याच्यामध्ये मजा येईल. ओके. मजा येईल अशा कारणांवरून जर असेल तर ते ओके आहे. पण जर एक्स्ट्रीम सतत असं होत असेल तर नाही. हाय व्हॅल्यू विमेन किंवा मॅनला तुम्ही डेट करत नाही आहात. ओके. रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. आता सपोज तुम्हाला एखाद्या गोष्टीचं खूप टेन्शन आलं असेल, खूप एक्स्ट्रीम आणि त्यामुळे चिड होत असेल. पण त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर किंवा त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक सुकून मिल जाता है, शांतता मिळते. एक वेगळीच शांतता आहे. ती एक्सप्लेन नाही करता येत, ती अनुभवायची असते. सो हे सगळं होत असेल, तर येस तुम्ही एका हाय व्हॅल्यू वुमनला डेट करताय किंवा मॅनला डेट करताय, जिथे सगळं व्यवस्थित आहे, जी तुम्हाला वेळेवर रिप्लाय देते किंवा कॉल करते, जाणून घेते सगळ्या गोष्टी. ती बिझी असेल, तर ती नीट सांगते, की "सध्या मी बिझी आहे, आपण थोड्या वेळाने बोलू." म्हणजे तुम्हालाही राग येणार नाही, तिचंही काम होईल. इथे तर दोघांमध्ये मॅच्युरिटी असणं फार महत्वाचं आहे. ओके, ही नसेल तर तुम्ही एका बालिश रिलेशनशिपमध्ये आहात, हे प्लीज ध्यानात घ्या. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आपलं करियर असेल, दिसणं असेल, फॅमिली असेल, व्हॉटएव्हर जी ग्रोथ आहे, त्या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट जिथे असतो, ते नातं छान असतं. ते नातं सुद्धा हाय व्हॅल्यूवर असतं. सो बघा, ती व्यक्ती असेल तुमच्या आयुष्यात, तर तिला कधीच जाऊ देऊ नका. जपा त्या व्यक्तीला. सेकंड इज प्रायोरिटी. ऑफकोर्स त्या मुलीचे तुम्ही प्रायोरिटी आहात. तुमच्यावर प्रेम आहे, पण तिचं स्वतःवर जरा जास्त प्रेम आहे. सेल्फ लव्ह जरा जास्त आहे. सेल्फ लव्हमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आल्या. तिची पर्सनल ग्रोथ, तिची हेल्थ, स्किन केअर, हेअर केअर, बॉडी केअर, व्हॉटएव्हर इट इज, तिचे एक्सपेन्सेस, सगळ्या गोष्टी. ओके. तिचं तुमच्यावर प्रेम आहे, पण त्या प्रेमापोटी ती स्वतःला विसरून नाही जात सो ही एक हाय व्हॅल्यू वुमनची निशाणी असते, की बाबा प्रेम आहे, पण आधी माझं माझ्यावर प्रेम आहे. तू म्हणशील तसं घडेल, पण माझ्या मनाविरुद्ध ते असेल, तर मला नाही जमणार आहे ते. है ना? सो हे फार महत्वाचं आहे. बरेच जण प्रेमामध्ये ना इतके वाहून जातात, इतके वाहून जातात, की समोरच्याच्या मूडवर त्यांचा मूड चेंज होत असतो. म्हणजे जर का बॉयफ्रेंड रागात असेल, तर ही पण मग राग-राग करायला लागते, चिड करायला लागते. असं नसतं. हाय व्हॅल्यू वुमनमध्ये किंवा हाय व्हॅल्यू मॅनमध्ये असं फारसं नसतं. है ना? की त्यांच्या मूडनुसार आपला इथे मूड चेंज होतोय. त्यांना कळतं कुठे काय बॅलन्स करावं ते आणि कुठे काय मॅच्युरिटी दाखवावी ते. सो मॅच्युअर माणसं किंवा जी हाय व्हॅल्यू आहेत माणसं, ती असं वागत नाहीत. जे असे वागतात ते ऑफकोर्स थोडासा बालिशपणा करतायत. एखाद वेळी होऊ सुद्धा शकतं एखाद्या केसमध्ये, पण हे वारंवार होत असेल, तर भाई कुछ तो अलग है. म्हणजे तुम्ही इथे सेल्फ लव्ह नाही करत आहे, पण एक्स्पेक्टेशन आहे की कोणीतरी तुमच्यावर प्रेम करायचं. ऐसा नहीं हो सकता. सेल्फ लव्ह पासूनच इतरांवर प्रेम करण्याची प्रोसेस सुरू होते. बरेच जण म्हणतात, की "नाही, माझं माझ्यावर प्रेम नाहीये. मी असा दिसतो, मी अशी दिसते, माझं हेच आहे, तेच आहे."
अरे हो, पण त्या गोष्टींसकट तुम्ही जेव्हा स्वतःला एक्सेप्ट करता ना, तेव्हा त्या गोष्टी आणखी सुंदर व्हायला लागतात. सो हाय व्हॅल्यू म्हणूनच हा शब्द मी वापरलाय बिकॉज यू आर नॉट कॉमन. तुम्ही वेगळे आहात. तुम्हाला सेल्फ लव्ह तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे समोरच्याचं तुम्ही ऐकताय, पण जिथे सेल्फ रिस्पेक्ट ब्रेक होतीये, तिथे तुम्ही स्टँडही घेता. स्टँड घेताना उगाचच आरडाओरडा करून स्टँड नाही घेत. अशी माणसं खूप शांततेने प्रत्येक गोष्ट हँडल करतात. स्पष्ट बोलतात. त्याच्यामध्ये कसलाही ड्रामा वगैरे क्रिएट करत नाही. स्पष्ट बोलतात, की हे असं-असं आहे, हे असं-असं आहे, हे मला पटतंय, हे मला पटत नाहीये. सेल्फ रिस्पेक्ट त्यांना महत्वाची असते. प्रेमही महत्वाचं आहे, पण त्याआधी सेल्फ रिस्पेक्ट जागं होतं. सो जिथे ज्या गोष्टी करायच्या आहेत, तिथेच ती व्यक्ती त्या पद्धतीने वागते. इट मीन्स की तुम्ही एका हाय व्हॅल्यू विमेनला किंवा मॅनला डेट करत आहात. ओके. नंबर 3 इज मोटिव्हेशन. ती व्यक्ती तुम्हाला सतत चांगल्या गोष्टींसाठी मोटिव्हेट करत असते आणि मोटिव्हेट करताना कुठेही तुम्हाला कमीपणा दाखवला जातोय, तुम्हाला जज केलं जातंय असं तुम्हाला जाणवत नाही. ते चांगलं जाणवतं, की यार भारी होतंय, हे करायला पाहिजे खरंच. सो जेव्हा समोरची व्यक्ती अशा पद्धतीने तुम्हाला मोटिव्हेट करत असते, ती मुलगी तुम्हाला मोटिव्हेट करत असते, तर समजून जा, की ती एक हाय व्हॅल्यू वुमन आहे. तिला असं वाटतं, की तुम्ही कायम ग्रो करावं, तुम्ही आयुष्यात काहीतरी छान करावं, तुमचं कायम भलं व्हावं आणि त्याच्यासाठी तिचा जो काही हातभार लागतोय ती ते लावतीये. ती स्वतः पण ग्रो होतीये आणि तुम्हीही ग्रो व्हावं म्हणून मदत करतीये. करियर बाबतीत, तुमच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये सपोज तुम्ही चिड करणारे असाल, तर ती तुम्हाला शांत कसं व्हावं असं शिकवतीये. वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या पॅशनबद्दल तुम्हाला मोटिव्हेट करतीये, की हां, तू हे तुझं पॅशन जे आहे ते फॉलो कर. मी आहे तुझ्या सपोर्टमध्ये. जिच्यासोबत किंवा ज्याच्यासोबत तुम्हाला असं वाटतं, की यार खरंच आणखी जगायचंय आणि ते सगळं प्रेमाने, शांततेत घडतंय, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला वाटतं तुमचं भलं व्हावं, तर ती एक हाय व्हॅल्यू वुमन आहे किंवा मॅन आहे किंवा बाकीचे तर नॉर्मल लोक असतातच ना. हां, मग तुम्हाला फोनच नाही केला आणि मग असंच झालं आणि तसंच झालं, सतत स्वतःचं. समोरच्याचं काय चाललंय हे जाणून घेण्यात त्यांना काहीच इंटरेस्ट नसतो. म्हणजे ते नॉर्मल आहेत. म्हणूनच मी म्हणाले, की हाय व्हॅल्यू वुमनला किंवा मॅनला तुम्ही डेट करता हे या लक्षणांवरूनच तुम्हाला कळणार आहे. मोटिव्हेशन हे वेगवेगळ्या बाबतीत असतं. जसं मी म्हणाले, इव्हन तुम्ही कोणतं स्किन केअर करावं किंवा कुठल्या डॉक्टरांकडे जावं, हे तिच्या अनुभवांवरून ते सांगत असते आणि तिचे सल्ले तुम्ही ऐकलेत. तुम्हाला ऑफकोर्स चांगलंच काहीतरी रिझल्ट मिळाला, तर तिला आनंद होणार आहे. तुमच्या यशामध्ये त्या व्यक्तीला आनंद होणार आहे. म्हणजे सपोज तुम्हाला कुठलातरी एखादा अवॉर्ड जरी मिळाला असेल किंवा तुम्ही एखादं छान काम केलं, तिला जास्त आनंद होणार आहे. इट्स लाइक इट्स लाइक अ ट्रू लव्ह मी म्हणू शकते, की याला खरं प्रेम म्हणू शकतात. हां, ठीक आहे ना मग एवढं काय नाही. त्या टाळ्यांमध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद असतो. इमोशन्स खूप वेगळे असतात. सो हे सगळ्यांना जमत नाही. ज्यांना जमतं त्यांना मी हाय व्हॅल्यू वुमन किंवा मॅन हा शब्द दिलेला आहे. सो तुम्ही बघा तुम्ही कोणाला डेट करत असाल तर त्या व्यक्तीला जपा आणि गोष्टी बॅलन्स करायला शिका. ते फार महत्वाचं आहे. राग आला कंट्रोल. ओके. आणि हो, प्रेमामध्ये थोडं नोकझोक चालतंच. पण ते जेव्हा ना म्हणजे काय आहे हे? जेव्हा ते तुम्हाला त्रासदायक वाटायला लागतं, खूप त्रासदायक वाटायला लागतं, क्यूट वाटत नाही, तेव्हा मग मात्र गाडी कुठेतरी बिघडली आहे, हे लक्षात घ्या. ओके. सो बरंच काही सांगून झालंय आणि विचार करा, तुम्ही कोणाला डेट करताय आणि तुमच्या आयुष्यात कोणीच नसेल, तुम्ही कोणाच्यातरी येण्याची वाट पाहत असेल आणि त्यामध्ये त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला हे गुण दिसले, तर समजून जा, की येस जिंकलात तुम्ही आयुष्यात. तुम्हाला अशी व्यक्ती भेटली आहे आणि त्या व्यक्तीला कधी सोडून देऊ नका. कारण अशी व्यक्ती ना, ती बोलून दाखवत नाही, ती करून दाखवते. ती फारसं तुम्हाला एक्सप्लेनेशन नाही देणार आहे किंवा तुमचं हे असंच बघून ना, ती चिड न करता, न भांडण करता, नो आर्ग्युमेंट्स काहीही न करता तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. कारण त्या व्यक्तीला ड्रामा नकोय. कशाला उगाचच? सो हे असं आहे. ती व्यक्ती सायलेंटली निघून जाईल तुमच्या आयुष्यातून. कारण तिला हे सगळं ओव्हर केलेलं नाही आवडत. बरेच जण करतात. तुम्ही बालिश आहात असं मी स्पष्ट सांगेल, की "तू होच बोल नाहीतर मी कापतो." ये बालिशपणा आहे भाई. गोष्टी समजल्या पाहिजेत. म्हणूनच सेल्फ रिस्पेक्ट हा पार्ट मी त्यामध्ये ॲड केलेला, की समोरच्याच्या मूडवर तुमचा मूड जर चेंज होत असेल, तर ते अवघड आहे फार, फार अवघड आहे. अजिबात असं वागू नका आणि येस जर तुम्ही अशा व्यक्तीची रिस्पेक्ट नाही ठेवली, ती आयुष्यातून जाणार आहे आणि फिर पछताने के अलावा कुछ नहीं होगा. अशी माणसं पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात येतील आणि पुन्हा सगळं छान होईल. असं नाही घडत. 99.99% नाही घडत. 0.1% ऑफ कोर्स काय सिच्युएशन त्यानुसार घडत असेल. अदरवाईज नाही घडत. एकदा संपलं, संपलं.
त्यामुळे त्या हाय व्हॅल्यू विमेन किंवा मॅनची रिस्पेक्ट ठेवा आणि त्यानुसार वागा. पुन्हा एकदा ते 3 पॉईंट सांगते. फर्स्ट आहे रिस्पेक्ट, सेकंड आहे प्रायोरिटी, थर्ड आहे मोटिवेशन. प्लीज लक्षात घ्या. आणि हो, व्हिडिओ झालाय. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओज हवेत मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. काही प्रॉब्लेम्स असतील तर इन्स्टावर डीएम करा. तिथे सुद्धा RJ ज्योती या नावाने मी दिसेल. अशीच दिसते तिथे सुद्धा मी. सो मला डीएम करून सांगू शकता तुम्ही. आपण डिस्कस करूयात. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय.